नमस्कार मित्रांनो, मी कोकणी जितू या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी चाललेलो आहे, माझी कॉलेज फ्रेंड आहे सोनाली, तिचं आज लग्न आहे परेलला। तर लग्नामध्ये आपल्याला आपले फ्रेंडसुद्धा भेटणार आहेत, तर त्यांची ओळखसुद्धा तुम्हाला करून देईल। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, पोचलेलो आहे परेल स्टेशनला। किरण आणि स्वाती आले परेल स्टेशनला, तर आपल्याला पुढे ब्रिजवर भेटणार आहे। चला तर त्यांची पण तुम्हाला ओळख करून देईल। फायनली मित्रांनो पोहोचलेलं आहे परेल स्टेशनला। परेल स्टेशनला आपल्याला मित्रसुद्धा भेटणार आहे, त्यांचीसुद्धा तुम्हाला ओळख करून देईल। चला तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। फायनली मित्रांनो पोहोचलेला हॉलजवळ। थोड्या नवरी मोठीची म्हणजे सोनालीची ओळख करून देतो, तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। इथं बॅनर लागला, सोनाली आणि विवेक। हॉलमध्ये विधी झाल्यात, भरपूर लेट होईल आम्ही। सोनाली विवाह कार्य प्रीत्यार्थ हा जो काही गणेश पुण्यवचन हळद सुरू आहे। विवाह कार्यामध्ये काय केलं पाहिजे, धावून टाका कार्य सिद्धीस या ठिकाणी। नमस्कार करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। हळदी कुठं टाका, हळदी कुठं टाका। ओम नमो भगवते पुण्याहं कर्मणां शुभपुण्याहं विलोयामन्नानां सर्वज्ञानदेवाय तादुलक्षणाला अलंकारालये अक्षरां समर्पयामि। बाजूच्या कशावर सांगत ठीक आहे, कशा टाका आता नाही बोलत, तुम्ही बसल्यावर तर पाहिजे दोघे हातला बसले ना, हात पाहिजे। सर्वज्ञाय देवाय नमः परम भवीननाथं सर्वज्ञाय देवाय प्रसीदाय विभुनां नवरी मुलगीला हळद लावली जाते। तुमच्याकडे अशी कोकणात परंपरा आहे, आम्हाला पण कळवा कमेंटद्वारे। इकडे बघा। इकडे बघा।
जरा बघा आला होता ना बघा इकडे फ्रेंडचं हा हॉल आहे. हॉल जवळ खूप आहे, बघत असाल तुम्ही. हॉलमध्ये सगळेजण आलेले आहेत. चिरंजीव विवेक आणि ती सोफा सोनाली यांचं किरण आणि स्वाती तर आले, बाकीचे अजून आलेले नाहीत. लग्नाची तयारी सुद्धा झाली. किरण आणि स्वाती तिथे बसलेत. अजूनही रिंकिता तृप्ती वगैरे कोण अजून आलेलं नाही. लग्नाचा टायमिंग झाला तरी सुद्धा अजून कोण पोचलेलं नाही तिथे. बघा कसे टाइमपास काय झाले. लग्नाचा टायमिंग झाला तरी सुद्धा अजूनही ते तिथेच उभे आहेत. बघा काय लाजा वाटतात आहे ना. टायमिंग झाला तरी सुद्धा अजून टायमिंगचा पत्ता नाही. इथे लग्न लागायची वेळ झाली. हे बघा सगळ्यात लेट येणारी माणसं आहे. बघा लग्न आहे 12:30चं, आता वाजलेत बघा किती. 12:30 वाजून गेले तरी पण अजून रेडी व्हायला थोडासा टाइम लागतो. माणूस 11चा टायमिंग सांगतो. 11चा. हे तुमचे 11 वाजलेत. हा ह्या मॅडमनी चला फोन करून सांगितलं तरी आम्हाला लेट तरी होत आहे. येस, मला टायमिंग 11 वाजता दिलेला, मला 15 मिनिटं लेट झालेलं. सगळे लग्नाला आलेले आहेत मंडळी. पुरोहित श्रीकांत भट यांच्या पुत्रघोषात वेद पुराणोक्त हा शुभमंगल सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. दोन्ही परिवाराचे ॲक्टर्स म्हणजे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. वधूवरांना सदिच्छा शुभेच्छा देण्याकरता मान्यवर उपस्थित झालेले आहेत. जाधव परिवार, तरळ परिवार आणि या सर्व पाहुण्यांचे मित्रांनो फायनली सगळे आम्ही एकत्र भेटलेलो आहे. तेव्हा इथे रिंकिता आहे, एमपी इथे. आपण बरेच दिवसात भेटला आहे. खूप वर्षानंतर आज कॉलेज संपल्यानंतर सगळे एकत्र भेटले. किरण पण आहे. एक दिवसानंतर आज फ्रेंडच्या लग्नाला सगळे एकत्र भेटले आम्ही. तर त्याला तर कंटिन्यू. फायनली मित्रांनो नवरा मुलगा आलेला आहे लग्नासाठी, मागामध्ये उभं राहण्यासाठी.
स्वरं सिद्धिदां बल्लारो मुरगं विनायकमहं चिन्तामणि देवरं लीलात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं भूजरं ग्रामे मुलगीचे मामा मुलीला खाली घेऊन या. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी
आलेल्या सर्व पाहुण्यांमध्ये समाजाच्या विश्वविद्यालयास पुण्याला जाधव पिढीला करण पिढीला पुढे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. फायनली मित्रांनो आमची मैत्रीण लग्नामध्ये गुंतलेली आहे. बघत असाल तुम्ही. बाकी सगळे इकडचे बाकी सगळे मंडळी आहेत लग्नाला. तिला तुम्ही ओळखत असाल. मैत्रिणीच्या लग्नाला आले पण आहे इकडे. काय वाटतंय ना. आणि एक दुसरी मैत्रीण मी एवढी आलीशी. फायनली मित्रांनो लग्न वगैरे झालेलं आहे. सगळं मौज मजा सगळ्या मित्रांसोबत मौज मजा केलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.